आणि सगळे एक असताना आणि वारकऱ्यांचं जे मागणं आहे न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा लागत नाही, मग या इह लोकातील ज्या गोष्टी येतं आणि हे कागदाच्या तुकड्यासाठी जे भांडण चाललंय, कागदाचा तुकडाच ना, हा त्याच्यासाठी जो माणसामध्ये भेद चाललेला आहे, भेद मान्य नाही वारकरी संप्रदायाला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. आणि विशेष करून आम्ही मराठा समाजाची माणसं आहेत, आम्हाला एवढं शिकवलंय आमच्या आईनं मातृसत्ताक पद्धतीने की गरीबाच्या ताटातली भाकर घ्यायची नाही. हे आम्हाला पिढ्याना पिढ्या शिकवणे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांपासून हे आम्हाला शिकवणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं, जी लढाई केली, जो संघर्ष केला, तो गावातल्या बहुजन समाजाशी ओबीसी लोकांशी नाही केला. 18 पगड जाता ओबीसी शब्द नव्हता, 18 पगड जातीशी केला नाही. त्यांचा जो संघर्ष होता तो सुरत मधले जे काही ज्या शेतकऱ्यांचं लुटून त्या काळचा वीरजी होरा नावाचा, म्हणजे आताची त्याची जर माणसं पाहिले तुम्हाला अदानी अंबानी असले नावं सापडतील, टाटा बिर्ला हे नावं सापडतील. या लोकांनी करोडो लाखो करोडो रुपयाची शेतकऱ्याची संपत्ती लुटून नेली. खरी लढाई करायला पाहिजे. आज जर शिवाजी महाराज असते ना तर त्यांनी या गोरगरीब, अरे ज्या न्हावी समाजाच्या शिवाजी काशी नावाच्या एका मावळ्यानं त्या पालखीमध्ये बसून त्या विशाळ त्या सिद्धीजवळच्या छावणीत गेले आणि त्याच न्हावी समाजाच्या लेकरांचं आरक्षण काढून घ्यायला मला ठरलं, मला तरी लाज वाटते बा. मला व्यक्तिगत, कोणाला वाटू नाही तर नाही वाटू, कोणाला भूषण वाटू, कोणाला ते मर्दपणा वाटू, हा मर्दपणा नाहीये. मर्दपणा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ना, तो मर्दपणा आहे. आपल्यापेक्षा मोठं आहे ना, ज्यांनी लाखो करोड रुपये मराठा समाजाची शेती दिसती ना, एवढे लुटलेत ना, ती लूट परत आणली पाहिजे. आम्हाला लुटलं गेलेलं आहे आणि ह्या लुटीबद्दल हा आमचा आंदोलक, मी त्याचं नाव घेत नाही, पंढरीच्या वाटेवर. अरे मला रोज फोन येतात शास्त्री, रोज फोन. तुमच्या एकच काल फोन आला, तू ये पंढरपुरात, तुला पाहून घेतो, तुला मारतो, तुला हे करतो, तुला ते करतो. सगळे लोक घाबरतात बिचारे. आता आपले सगळे शेतकरी माणसं हे, मी काय आपलं काय भ्यायचं कारण आहे? आम्ही काय नुसतं म्हणतो का मागे पुढे उभा राहा सांभाळीत? आपण म्हणणार आहे का? अरे आमचा विश्वास आहे, संताची पायी हा माझा विश्वास. तुला नुसताच बोलायला आहे, मेलो तर समाजाचा, जगलो तर तुझा. हे धंदे आम्हाला जमत नाही. आम्ही खरं बोलणार येत आणि खऱ्यासाठी मरण जरी आलं ना आम्हाला शास्त्री तरी चालन, परंतु आम्हाला गरीबाच्या ताटातली भाकर घ्यायचीच नाहीच घ्यायची. लहान व्यक्तिशा आणि माझ्यासारखं हजारो मराठा समाजाचं मत आहे. कोणा एका माणसाचं मत असं की गरीबाच्या ताटातली भाकर हिसकून घ्यायची, त्याचं मत त्याला लख लाभ, तू हिसकव. आमचं मत नाही, आम्हाला नाही पाहिजे, आमची संस्कृती नाही ती. आणि म्हणून मला हे सांगायचं काय कारण की या पंढरीच्या वाटेवर ही आनंदाची वारी, आम्हाला दुःख नाही, भय नाही, काय नाही. मी चाललो, काही नाही. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. अरे आमचं तो आहे. लोकांनी देव बदलले, आपले बाप बदलले. शास्त्री तुम्ही ऐकलं ना काल? अरे ते आमचा देव आहे म्हणले, पाटील आमचा देव आहे. अरे म्हणला आमचा देव पंढरपुरात आहे, तो हा विठ्ठल बरोबर, तो आमचा देव आहे. मला हे व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आम्ही सगळे एक आहोत. ही एकाचीच विना तेथे कैसे भिन्न भिन्न. त्या सगळ्या याच्यातून मला जे काही शिकायला मिळालं आणि ते मी समाजासमोर मांडलं. आम्हाला जे कळालं, अनुभवाला आलं ते आम्ही मांडलं. पण समाजाला काही पटलं नाही शास्त्री. आणि न पटल्यामुळं मृत्यूच्या धमक्या, तुम्हाला जाळून टाकू, तुम्हाला मारून टाकू, पंढरपुरात येच, तुझा भेद बघू. पण आता आम्ही हटणार नाही, कारण आपण काय म्हणतो, देह जाऊ आत्मा राहू. काय भरोसा आहे या देहाचा? काय भरोसा आहे? क्षणभंगुर ते येत. आता मी काय म्हणतो, त्या जरांगेच्या गोळीने जर माझं मरण लिहिलं असेल तर होईल, मरून त्याला म्हणा, काय पेटवायचं तर पेटव, मारायचं तर मार म्हणा, काहीतरी त्याच्या. आमचा एकच नेता आहे, छत्रपती शिवाजी महाराज. हे एकच आमचे नेते, बस दुसरे नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य केलेलं आहे, एवढं आम्हाला माहिती आहे, कोणाला न दुखावता. आणि मी कधीच मराठा आरक्षणाचे, अरे त्याच्यापेक्षा जास्त मराठ्यांसाठी मी काम केलंय. पण मी जाहिरात नाही केली, मी प्रसिद्धी नाही केली, मी हार नाही वाहून घेतले. त्याला सांगा, तुकोबाराने सांगितलं, बुक्का लावू नये, भाळान माळ घालू नये,
गळा हार घालायचे मग हे करायचं हे धंदा नाही सांगितलं वारकरी धर्मामध्ये. या सगळ्या गोष्टी त्याचा आहे. आपलं वागणं वेगळं आहे आणि आपलं आहे. म्हणून आता काही झालं तर आम्ही बाजूला आलो पंढरपूरच्या वाटेवर लय गर्दी तिथं. मग आम्हाला व्हिडिओ बनवायचा तर म्हणलं चला, कदाचित आमचा हा शेवटचा व्हिडिओ होईल. काय सांगावं शास्त्री आता, काय सांगायचं आहे का नाही. आणि मग आम्ही काय मला भीत नाही आता आपुल्या मरणा, आम्ही मरणाला भीत नाही. आपुले मरण पाहिजे डोळा. कदाचित आमचा हा शेवटचा व्हिडिओ असेल तर तुम्ही सगळ्यांनी ऐका. आणि एक लक्षात ठेवा, कधीही मराठा समाजाच्या विरोधात मी कधी नव्हतो. 2016 साली 17 साली माझी केस आहे अजय साहेबराव बारसकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार 4255 विरुद्ध 2017/2017. आणि मराठा समाजाच्या ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे, राजकीय नको बरं का, शिक्षण आणि नोकरी याच्यासाठी आरक्षण द्यायच्यासाठी आम्ही गायकवाड कमिशन स्थापन केला. हे सगळं केले, रेकॉर्डवर उपलब्ध आहे. त्याचा साधा अर्ज नाही. समाजाला या माध्यमातून माझं सांगणं आहे, ठीक आहे त्यांना काय करायचं ते करू द्या. आम्ही पंढरपूरला जाणार, तो आमचा अधिकार आहे. आम्हाला ते तुकोबरायला दिलं, आम्ही जाणार आणि दर्शन घेणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.